सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होते। एका बाजूला भैरवनाथ मुरुड तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान तांडाचा कौण यांच्या माध्यमातून ही लढत। रोहित लाड येतोय आक्रमण करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघ आहे, अर्थात आपण पाहतोय तो जय हनुमान तांडाचा कौण अंजरल्यातला असणारा संघ डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न असेल। एक दर्जेदार असा खेळाडू आहे या भैरवनाथ मुरुडच्या माध्यमातून ज्यांनी कुमार गटाला रिप्रेझेंट केलेला आहे। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर तितक्याच ताकदीचा तुला मुलाचा कुमार गटाच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या संघातून ज्याला पाहिलं तो तन्मय राळे या ठिकाणी आक्रमण चढवतोय। गेली 2 दिवस आपल्या सर्वांग सुंदर खेळानं दापोलकरांची असणारं मन जिंकली, तो तितक्याच ताकदीचा तोला मोलाचा खेळाडू प्रत्युत्तर द्यायचं आहे। पुन्हा एकदा आपण पाहतोय आक्रमण चढवण्यासाठी सज्ज होताना यावेळेला सार्थक बटावले हा देखील या संघातला असणारा महत्वाचा खेळाडू। एक दर्जेदार अशी ही कबड्डीचा असणारा 2-2 कबड्डीचा थरार आपण जरूर पाहणार। 3 महत्वाचे सामने, उपांत्य फेरीच्या 2 महत्वाच्या लढी आणि अंतिम सामना अर्थात मेगा फायनलचे आपण सर्वजण साक्षीदार शिलेदार या ठिकाणी जरूर होतोय। आक्रमण चढवायचं आहे तेजस राळेला। 4 राळे बंधू या जयमान अंजरलेच्या माध्यमातून या स्पर्धेत आपण जरूर पाहतोय। उपांत्य फेरीच्या या पहिल्या महत्वाच्या लढतीत उत्तरार्धात जरूर बोलू दापोलकरांचं कबड्डीच्या क्षेत्रातलं काय योगदान आहे। सुरेख प्रयत्न आहे या ठिकाणी मिडल लाईन क्रॉस केली जाते, पंचांची किती बोट वरती होतात बघा। ही सुपर हेड, पहिली सुपर हेड, जरा जोरदार टाळ्या होणार मित्रांनो। जनमान अंजरलेच्या दृष्टीनं पहिली सुपर हेड आणि त्या माध्यमातून माजी कबड्डीपटू सदानंद साटले यांचंही आगमन झालेलं आहे। जय संतोषी माता आणि त्यानंतर श्री भैरवनाथ, त्याचप्रमाणे आमचे विजयजी मोरे यांचंही आगमन झालेलं आहे। श्री भैरवनाथ संघाचे माजी कबड्डीपटू राजू लाड यांचंही आगमन झालेलं आहे। आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा। सर्व मान्यवर अतिरिगड आज एक मांगल्याचा क्षण तुम्हाला सर्वांच्या आयुष्यातील सुवर्णाक्षरी नोंद व्हावा असा क्षण आहे। आता 2चा डिफेन्स आहे, सुपर टॅकल ऑन असताना आक्रमण चढवण्याचा प्रयत्न अत्यंत दमदार असताना पॉइंट तर जरूर मिळतोय। आपण पाहूया अत्यंत चाणाक्ष असा हा खेळाडू आहे तेजस, आक्रमण चढवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून। दरम्यान क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे रवींद्रजी तोडणकर अंजरले यांचं शुभ आगमन होत आहे। मंडळाचे जुनेजान ते जे आधारस्तंभ आहेत, आम्ही हाक मारावी आणि त्याने ओ द्यावी असे आमचे बारकेशेठ तोडणकर यांचं आगमन होत आहे क्रीडा नगरी, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे। हॅलो चेक। धन्यवाद सर। पुन्हा एकदा आपण बोलतोय या ठिकाणी आक्रमण चढवण्यासाठी तेजसचा सर्वांग सुंदर अशा चढाई, रनिंग हँड टच करायचा या ठिकाणी मध्यरक्षकाची चाणाक्षाशी नजर होती आणि निश्चित स्वरूपात आक्रमण चढवताना प्रतिस्पर्धी संघावरती आक्रमण चढवत त्यांनी सूरज घागला बाहेरचा रस्ता दाखवलाय। एक पॉइंट परत त्याच्या खात्यात आपण पाहतोय। संघाच्या दृष्टीनं महत्वाची ही लढत असताना संयम आणि आक्रमण याचा सुरेख संगम आहे या दोन्ही संघांच्या दृष्टीनं। दरम्यान क्रीडा नगरीमध्ये आगमन होते दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह नितीनजी बांद्रे यांचे शुभ आगमन होते क्रीडा नगरी, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे। हॅलो। दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह आणि आमच्या रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह म्हणून महत्वाची भूमिका बजावणारे सन्माननीय नितीनजी बांद्रे सर, वेलकम, मनपूर्वक स्वागत आपलं। श्री सीमा मेहता क्रीडा मंडळ सालदूर आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या या 3ऱ्या आणि महत्वाच्या दिवशी आजची ही लढत अत्यंत महत्वाची तुम्हा सर्वांच्या दृष्टीनं। स्पर्धेतला असणारा हा एक महत्वाचा क्षण आम्हा सर्वांच्या साक्षीनं। हॅलो, रोहित लाड या 2 सामना असेल। दुसरा उपांत्य फेरीचा सामना गजाननगरची केळशी वर्सेस खेमराज हळणे, दोन्ही संघाला पहिला पुकार। खेमराज हळणे वर्सेस गजाननगरची केळशी, एक दर्जेदार अशी एक मोठी लढत पुन्हा एकदा आपण पाहायचंय। केळशी दापोली तालुक्यातलं असणारं महत्वाचं गाव या कबड्डीच्या दृष्टीनं, त्यांचा देखील तेजोमयी इतिहास या दापोलीसाठी आहे। आपण बघणार आहोत यांच्या दरम्यानच्या लढतीचे आपण साक्षीदार शिलेदार आजच्या या महत्वाच्या दिवशी। तेजस येतो आक्रमण चढवण्यासाठी, त्याचा संघ आहे जय हनुमान अंजरले याच्या माध्यमातून। या ठिकाणी गिरकी घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यातून खोलवर आक्रमण चढवण्याचा प्रयत्न असेल ज्या ठिकाणी रोहित आहे आणि इथं मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय। एक चांगला कव्हर लागताना डिफेन्स मध्ये वरचढ ठरतोय तो या ठिकाणी आपण पाहतोय तो रोहितचा असणारा चमू। एक पॉइंट मिळताना तो भैरवनाथ मुरुड संघाला आक्रमण सुरेख होतं, मात्र ट्रॅप मध्ये अडकतोय तो भैरवनाथच्या हा रोहित।
लाड आक्रमण चढवण्यासाठी पुन्हा एकदा 4च्या डिफेन्स मध्ये रोहित लाडला यायचंय. अनेक दर्दी क्रीडा रसिक या स्पर्धेचा असणारा आस्वाद घेण्यासाठी जरूर आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आपले मंगेशजी मोरे साहेब जे दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ते देखील उपस्थित होते आणि दापोलीच्या क्रीडा क्षेत्रासाठी त्यांचं देखील योगदान आहे. आमच्या मित्र भूषण वेलदुरकर यांनी सांगितलं की उल्हासजी साळगावकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. तर महत्वाचे असणारे खेळाडू पूर्वीच्या 7 स्टारचे जरूर होते, त्यांच्याविषयी आपण जरूर बोलणार आहोत. आक्रमण चढवायचं पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय 10 नंबरची जर्सी प्रदान करणार पुन्हा एकदा हाच खेळाडू, तुला मुलाचा खेळाडू, दापोलकरांचं उज्ज्वल भवितव्य म्हणून ज्या खेळाडूकडे आपण पाहतोय तो क्रीडानगरीमध्ये आगमन होते औदुंबर कबड्डी संघाचे माजी कबड्डीपटू महेंद्र मोरे, त्याचप्रमाणे आप्पा पेडणेकर, त्याचप्रमाणे आडे ग्वाघरळी संघाचे जुने जाणते कबड्डीपटू सुबोधजी ग्वाघरकर यांचंही आगमन झालेलं आहे क्रीडानगरीत. त्याचप्रमाणे दीपक मोरे औदुंबर संघाचे माजी कबड्डीपटू यांचंही आगमन झालेलं आहे क्रीडानगरीत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. धन्यवाद. राजेंद्र मोरे यांचंही आगमन झालेलं आहे औदुंबर कबड्डी संघाचे माजी कबड्डीपटू. धन्यवाद. थँक्यू सर. सार्थक येतो आक्रमण चढवण्यासाठी 4च्या डिफेन्स मध्ये आणि इथं मात्र प्रतिकार करायचा मात्र ट्रॅप मधून सुट्ट पॉइंट मिळताना या सार्थक बटावेला 3 फेरीमध्ये कोण पात्र ठरणार येणारा काळ ठरवणार मित्रांनो. एक लक्षवेधी अशी लढत या ठिकाणी सुरू असताना एखाद्या जिल्हास्तरीय स्पर्धेला लाजवेल इतकं सुंदर आयोजन या ठिकाणी श्री सीमा माता क्रीडा मंडळ सालदुरे आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं हे सालदूरकरांचं असणारं हे भूषणा व व्यक्तिमत्व आपण पाहतोय अनेक या व्यासपीठावरती आणि त्या माध्यमातून आपण ही स्पर्धा एका वेगळ्या आयामावर नेण्याचा प्रयत्न जरूर होता. एक बोनस पॉइंट पुन्हा एकदा मिळताना तन्मयला आता 2चा डिफेन्स आहे. सुपर टॅकल ऑन आहे. काय घडतंय काय बिघडतंय येणारा काय ठरवणार. आक्रमणासाठी येतो रोहित लाड. 2च्या डिफेन्स मध्ये खेळायचं. एका बाजूला तन्मय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सूरज घाट सारखा असणारा एक मोठा खेळाडू जरी देखील आहे. साहिल गुहागरकर आणि तन्मय अशी जोडी या ठिकाणी आपण पाहताना जयनुमान अंजुर्लेसाठी एक पॉइंट हेरण्याचा प्रयत्न आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं अत्यंत दर्जेदार अशा लढतीच्या निमित्तानं अनेक क्रीडा रसिक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. मला वाटतं ध्रुवा स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचा असणारा थेट प्रक्षेपण केलं जात आहे. फार महत्वाच्या असणाऱ्या लढतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. दरम्यान क्रीडानगरीमध्ये आगमन होते औदुंबर कबड्डी संघाचे, त्यानंतर 7 स्टार कबड्डी संघाचे माजी कबड्डीपटू नितीनजी पेडणेकर, निनाद पेडणेकर यांचंही शुभागमन होत आहे क्रीडानगरी. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. धन्यवाद. प्रयत्न दमदार या ठिकाणी होताना एक पॉइंट हेरण्याचा प्रयत्न होताना मुरुडसाठी पुन्हा एकदा गुण मिळतोय. या ठिकाणी आपण पाहतोय भैरवनाथ मुरुड आणि जयनुमान आंजर्ले यांच्या दरम्यानची लढत आणि शेवटचा खेळाडू तन्मय राळे जयनुमान आंजर्लेकडून आक्रमण चढवण्याचा प्रयत्न असेल. खोलवर अशा चढाया आणि चित्तथरारक पकडी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहिल्या. या स्पर्धेच्या निमित्तानं महत्वाची असणारी हे आक्रमण जरूर होतं आणि त्यामध्ये महत्वाचे असणारे पॉइंट हेरण्याचा प्रयत्न संघाच्या दृष्टीनं महत्वाचे असणारे पॉइंट्स तो घेतोय. या अत्यंत लक्षवेधी अशी लढत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना तमाम क्रीडा रसिकांचा ओसंडून वाहणारा उत्साह स्पर्धेच्या 3ऱ्या आणि अंतिम दिवशी आपण पाहतोय. क्रीडा रसिकांच्या लौकिकाला साजेसा खेळ या ठिकाणी दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण जरूर पाहणार आहोत. एका लक्षवेधी अशा लढतीच्या निमित्तानं आपण पाहतोय या स्पर्धेत एक युटर्न घेण्याचा प्रयत्न जरूर झाला तो आपण पाहिला तन्मय राळेच्या या चढाईनं. आता संधी असेल ती तेजसला. मंडळाचे सन्मान्य सेक्रेटरी आदरणीय सुवर्णाक्षराने नोंद व्हावी अशा प्रकारची एक देखणी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. क्रीडारसिक आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे सन्मान्य समालोचक निलेशजी खेडेकर साहेब अनेक ज्या खेळाडूंची असणारी आठवण या ठिकाणी आपल्याला करून देत आहेत. खऱ्या अर्थानं अनेक मोठ्या स्पर्धा जिल्ह्यातल्या अनेक स्पर्धा गेली 25-30 वर्ष आम्ही पाहतोय आणि त्या माध्यमातून आपण पाहिलं की रत्नागिरी जिल्ह्यातले जे महत्वाचे जे संघ असायचे त्यामध्ये आपल्या दापोलीचा 7 स्टारचा असणारा हा संघ होता ज्याचं मंगेश मोरे असतील, शैलेश पेडणेकर, निनाद पेडणेकर, नितीन पेडणेकर यांच्यासारखे महत्वाचे खेळाडू आपण पाहिलेले आहेत. त्याचबरोबर उल्हास साळगावकर, संजय शिगवण, संदीप नरवणकर अशा अनेक खेळाडूंच्या असणाऱ्या आठवणी आपण जरूर पाहिल्यात अनेक स्पर्धांच्या माध्यमातून.
दत्त लाडकर सारखा असणारा एक आणखीन एक महत्वाची असणारी टीम हा एक संघ आपण पाहिला होता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आपण जर पाहिलं तर रत्नागिरीच्या एका टोकापासून जर आपण पाहिलं तर मित्रत्व गावखडी असेल, त्याचबरोबर आपण महापुरुष रत्नागिरी आहे. इकडे जर बोललं तर सोळजाई देवरुख असेल, जुगाई देवी क्रीडा मंडळ कोसुम असेल, त्याचबरोबर सुवर्ण महोत्सवी परंपरा असणारा संघर्ष क्रीडा मंडळ प्रतिष्ठानच्या माध्यमातून मंडणगडमध्ये एक चांगला संघ होता. त्याचबरोबर गजानन संघर्ष केळी जिल्ह्याच्या इतिहासात एक दरम्यान महत्वाचा संघ क्रीडानगरीमध्ये आगमन होतंय. म्हणून नितीनजी सावंत यांच्या पेडणेकर, संघाकडे आपण पाहतो. पप्पा जाधव, देवेंद्रजी जाधव, त्याचप्रमाणे शैलेशजी पेडणेकर, निनाद पेडणेकर यांचे शुभ आगमन होत आहे. क्रीडानगरी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. 7 स्टार दापोली सारख्या असणाऱ्या संघाच्या माध्यमातून आपण ज्याला पाहिलं ते सन्मान्य शैलेशजी पेडणेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सर्व या 7 स्टारच्या असणाऱ्या सर्व शिलेदारांचं जरा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. आपल्या दापोलीचं नाव ज्यांनी रोशन केलं आणि त्या माध्यमातून कबड्डीचा असणारा तेजोमय इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला तो एक महत्वाचा संघ 7 स्टार दापोली. अनेक ठिकाणी या स्पर्धांच्या अंतिम फेरीपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात पाहिले, अनेक स्पर्धांच्या अजिंक्य पदावरती नाव कोरलं. तब्बल 15 वर्ष आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक दबदबा या संघाच्या माध्यमातून आपण पाहिला होता. हाच तोला मुलाचा असणारा संघ, त्याचे असणारे अनेक शिलेदार या ठिकाणी आपण व्यासपीठावरती पाहतोय. महत्वाच्या असणाऱ्या लढतीचे आपण सर्वजण साक्षीदार या ठिकाणी पुन्हा एकदा पाहत असताना जयनुमान अंजरले आणि रोहित लाडचा असणारा भैरवनाथ मुरुड यांच्या दरम्यानची लढत आपण पाहतोय. स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. तुम्हाला सर्वांच्या साक्षीने स्पर्धेच्या या क्षणांचे आपण साक्षीदार शिलेदार जरूर होताना स्कोरबोर्डच्या माध्यमातून या स्पर्धेतल्या असणाऱ्या लढतींचा असणारा आपण जरूर आपण अनुभूती घेतोय. मध्यंतराला आणि शेवटच्या 5 मिनिटात आपण जरूर त्याचा असणारा जो गुणफलक आहे त्याबद्दल आपण जरूर पाहणार. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आहे, त्याचं असणारं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. पुन्हा एकदा आपण बोलतोय या स्पर्धेच्या निमित्तानं आक्रमण चढवण्यासाठी तितक्याच तोला मुलाचे असणारे अनेक खेळाडू आपण पाहतोय. संयम आणि आक्रमण याचा सुरेख संगम दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण पाहताना सार्थक येतो आक्रमणासाठी. सार्थक बटावळे भैरवनाथ बुरुड संघाकडून दर्दी क्रीडा रसिकांचा ओसंडून वाढणारा उत्साह गेले 3 दिवस या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना आजची असणारी ही महत्वाची असणारी या स्पर्धेतला असणारा क्षण अंतिम फेरीच्या असणाऱ्या लढतीकडे आपण जातोय. उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीकडे जातोय. यातला विजेता संघ अंतिम फेरीसाठी पात्र होणार आहे. आक्रमणासाठी या ठिकाणी सागर पारदुले सारखा असणारा महत्वाचा खेळाडू आपण पाहताना ज्याला रत्नागिरी जिल्ह्याच्या वरिष्ठ गटाकडून आपण पाहिलेला आहे असा महत्वाचा खेळाडू जयनुमान अंजरले या चमूकडून आपण पाहताना अत्यंत लक्षवेधी अशा लढती या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना विद्युत प्रकाश ज्योतातल्या देखण्या लढतीचे आपण सर्वजण साक्षीदार शिलेदार. अर्थात सीमा माता क्रीडा मंडळ सालदुरे आयोजित तालुका स्तरीय स्पर्धेचा आजच्या 3ऱ्या दिवसाचा असणारा गोड शुभारंभ तुम्हाला सर्व क्रीडा रसिकांच्या साक्षीनं आणि व्यासपीठावरच्या मान्यवरांच्या साक्षीनं आपण केला. खेडेकर, कीर्तिकुमार वेलदुरकर, संदेश शेवडे आणि प्रफुल्ल शेवडे त्याचबरोबर अनेक आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी झटतायत आणि त्यामुळं या स्पर्धेचं एक देखणं स्वरूप आपण जरूर पाहतोय. दापोलीच्या इतिहासातील एक महत्वाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे आपण सर्वजण साक्षीदार शिलेदार. आक्रमण दमदार आहे आणि सापळ्यात सापडतोय हा महत्वाचा मोहरा आणि त्या माध्यमातून पॉइंट पुन्हा एकदा या ठिकाणी मिळणार आहे तो भैरवनाथ मुरुड संघाला. तो डिफेन्स मध्ये आणि सार्थक बटावलेला पुन्हा एकदा पाचारण केलंय. महत्वाचा मोहरा या ठिकाणी गॅदर केला जातोय, पॉइंट मिळतोय निश्चित स्वरूपात तेजस राळेच्या रूपानं. विद्युत प्रकाश ज्योतातल्या देखण्या लढतीचे आपण साक्षीदार लाल मातीतला असणारा खेळ आणि त्याचे आपण सर्वजण साक्षीदार शिलेदार या स्पर्धेच्या अंतिम दिवशी उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत. स्पर्धेच्या निमित्तानं आपण महत्वाचे असणारे क्षण आपण पाहताना या स्पर्धेचे पंचप्रमुख म्हणून महत्वाची भूमिका आमचे वृषाल उर्फ दादू सुर्वे ज्यांना आपण युवा लीगला पाहिलं 2023 ला पुणे येथे. त्याचबरोबर ठाण्याच्या मुख्यमंत्री चषक राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये देखील आपल्या दादू सुर्वेंना त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. कोल्हापूरची राज्यस्तरीय स्पर्धा असेल त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. असे मोठे मोठे जे पंच पॅनल त्याच्याशी निगडीत असणारे जे पंच आपण या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर पाहतोय. आजच्या या लढतीचे आपण सर्वजण साक्षीदार शिलेदार असताना पुन्हा एकदा आपण लढतीकडे वळूया. आक्रमण चढवायचं पुन्हा एकदा रोहितला आणि या ठिकाणी गॅदर केला आहे. जरा भैरवनाथ मुरुडसाठी टाळावून जाऊ द्या. एक सुरेख पकड करण्याचा प्रयत्न झाला. एक मोठ्या खेळाडूची पकड होताना भैरवनाथ
मुरुड. दरम्यान आगमन होतंय ते वेळेश्वर कबड्डी संघाचे माजी कबड्डीपटू सुनील सुर्वे यांचं शुभागमन झालेलं आहे. क्रीडा नगरी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. टाकळे साहेब. वेलकम सर, मनपूर्वक स्वागत आहे आपलं. या स्पर्धेच्या निमित्तानं या गोड आठवणींचे आपण सर्वजण साक्षीदार. हे सगळे जे माजी जे खेळाडू आहेत त्यांच्या आणि नंदू मोरे यांचंही आगमन झालेलं आहे. नंदू फार महत्वाचे क्षण असतील. आक्रमण चढवायचं या ठिकाणी आपण पाहतोय. तो या ठिकाणी तेजस राळे, तन्मय राळे, संकल्प राणे, तेजस राळे, ओम राळे आणि ऋषी राळे असे असणारे भावंड एकाच संघात आपण पाहताना या ठिकाणी जन्माला अंजरलेच्या माध्यमातून एक सुरेख असा आक्रमण चढवण्याचा प्रयत्न होता. मात्र बॉडी बॅलन्स कबड्डीमध्ये फार महत्वाचा असतो, कंट्रोल महत्वाचा असतो, फ्लेक्झिबिलिटी महत्वाची असते आणि त्यामध्ये एक महत्वाचा जो हिरा हा गारद होताना आणि त्याचा असणारा प्रत्यंतर पॉइंट मध्ये होताना आपण पाहतोय ते जयनुमान अंजरले हा एक पीक पॉइंट असेल त्याच्या माध्यमातून उत्तरार्धात कमबॅक करण्यासाठी. सुरेख प्रयत्न या ठिकाणी मिडल लाईन क्रॉस करण्याचा प्रयत्न, टाळा होऊन जाते मित्रांनो, दमदार लढत आहे आणि या लढतीच्या निमित्तानं आपण पाहिलंय सुरेख प्रयत्न, ही सुपर हिट देण्याचा प्रयत्न होता. एकाच चढाईत 6 गुण घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. चोख प्रत्युत्तर द्यायचं बघूया. जर्सी नंबर 12 या ठिकाणी फार महत्वाचे असणारे क्षण आपण पाहतोय. आक्रमण चढवायचं आहे त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा रोहितचाच असणारा चमू आहे, अंकित आहे आक्रमण चढवण्यासाठी महत्वाचा खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. डिफेन्स तितका सज्ज असताना, आक्रमक असताना या स्पर्धेतला असणारा महत्वाचा क्षण आपल्या सर्वांसाठी. रोहित लाड आक्रमण चढवण्यासाठी सज्ज असताना पुन्हा एकदा आपल्या भैरवनाथ मुरुड या चमूच्या माध्यमातून 4-4 डिफेन्स मध्ये खेळायचं आहे. संयम आणि आक्रमण याचा सुरेख संगम त्यांनी आपल्या खेळामध्ये राखलेला आहे. एक महत्वाचा असणारा खेळाडू, दापोलीचं ब्राईट फ्युचर म्हणून ज्या खेळाडूकडे आपण पाहतो, उज्ज्वल भवितव्य या तालुक्याला दाखवणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो, तो मुरुड गावचा असणारा हा हिरा आपलं सर्वस्व पडाला लावून खेळण्याचा प्रयत्न जरूर असेल तितका चोख प्रत्युत्तर या स्पर्धेत दिलेला आहे. तन्मय राळेच्या असणाऱ्या या चमूनं या ठिकाणी आपल्याला तेजसला आमंत्रित केलंय आक्रमण चढवण्यासाठी. 2-1-2-2 असा चमू त्याला परतवण्यासाठी. डाव्या कोपऱ्यात ज्या ठिकाणी आपण रोहितला पाहतो त्या ठिकाणी चाणक्याशी नजर आणि पुन्हा एकदा त्याच जोशात चढाई करायची आहे. श्री सीमामाता क्रीडा मंडळ सालदुरे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही एक महत्वाची स्पर्धा, एक देखण्याचा माहोल या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतो. प्रयत्न दमदार आहे मिडल लाईन क्रॉस करण्याचा. बघूया काय घडलंय. पंचांची 2 बोटे वरती येतात, अर्थात 2 पॉइंट्स मिळताना रोहितच्या चमूला. ते मध्यंतराला 22 होते की होते ते स्कोरबोर्डवर काय नाही लक्षात येत. पंचांचे चाणाक्ष आहेत आपण पाहतोय. कृपया आपण पंचांची आपण उजत घालू नका. भविष्यात व्यावसायिक गटामध्ये आपण खेळू शकता इतकी असणारी जबरदस्त क्षमता दापोलीतल्या दोन्ही संघाकडे आपण पाहतोय. स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. आपण पाहणार निकराची असणारी झुंज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना तिसऱ्या चढाईची असणारी मानवंदना दिली जाते. ही अस्तित्वाची असणारी चढाई असते, डोरडाई स्वरूपाची असणारी लढत. कबड्डीमध्ये आंतरराष्ट्रीय कबड्डी असोसिएशनच्या नियमानुसार आपण जर पाहिलं जे महत्वाचे असणारे नियम. शांतता राखा, सर्व क्रीडा रसिकांनी शांतता राखा. लाईनमन योग्य जागेवर उभे आहेत.
कृपया आपल्या सहकार्याची आम्हाला नितांत गरज आहे नाही त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आपलं सहकार्य आम्हाला अति महत्वाचं आहे. टाकळे साहेब. एक निकराची असणारी झुंजापड या स्पर्धेच्या निमित्तानं पण जरूर पाहतोय. पुन्हा एकदा आक्रमण मोठा आघाडी आहे ती आंजर्ले संघाकडे आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. स्पर्धा अत्यंत महत्वाची, तोलामोलाची आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आक्रमण चढवणं फार महत्वाचं. आपण पाहतो पुन्हा एकदा त्या जोशामध्ये तेजस राळे, एक चांगला फुटवर्क, फ्लेक्झिबिलिटी आणि त्याच्या माध्यमातून आपल्या खेळाची कन्सिस्टन्सी दाखवण्याचा प्रयत्न जरूर होतोय. हा देखील तितकाच महत्वाचा हिरा आहे. एक एक पॉइंट हिरण्याचा प्रयत्न बघूया. कबड्डी आहे, शेवटच्या 5 मिनिटापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत कोणत्याही संघाच्या बाजूने सामना झुकवला जाऊ शकतो, इतकी जबरदस्त क्षमता या दोन्ही संघांमध्ये आपण पाहतो. रोहित लाड आक्रमणासाठी सज्ज असताना 4चा डिफेन्स आहे. आक्रमण आहे ते रोहित या ठिकाणी आपण पाहताना प्रयत्न करणार होतोय. एक शफल करण्याचा प्रयत्न, एक चांगली स्ट्रगल आणि त्याच्या माध्यमातून गॅदर केलं जात आहे. पॉइंट मिळताना पुन्हा एकदा आपण पाहतोय तो तन्मयच्या जयनुमान अंजरलेसाठी 4 मुंड्या चित करण्याचा प्रयत्न आणि त्याचा प्रत्यंतर पॉइंट मध्ये अर्थात जयनुमान अंजरले. मित्रांनो, यश मिळालं की आत्मविश्वास उंचावतो आणि निश्चित स्वरूपात अत्यंत लक्षवेधी अशा या लढतीमध्ये आपला खेळाचा दर्जा देखील सुधारतो. हे दाखवण्याचा प्रयत्न जरूर होताना जयनुमान अंजरलेच्या माध्यमातून ऑफेन्स आणि डिफेन्स या दोन्ही मध्ये अद्यापर्यंत वरचं ठरण्याचा प्रयत्न जरूर आहे. आजची ही महत्वाची लढत आणि त्या लढतीमध्ये आपण अनुभवताना एक 6ची असणारी जी चढाई आपण पाहिली, सुपर हेड पाहिली, त्यातलं सामन्यातलं असणारं चित्र जरूर बदललं. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या पद्धतीने आमचे पुरुष क्रीडा रसिक या स्पर्धेचा आस्वाद लुटतायत, त्याप्रमाणे महिला क्रीडा रसिक देखील या स्पर्धेच्या क्षणांचे साक्षीदार आहेत. या सर्व आमच्या महिला भगिनींचं देखील श्री सीमा माता क्रीडा मंडळ सालदुरे आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेच्या आजच्या 3ऱ्या आणि अंतिम दिवशी आम्ही मनापासून स्वागत करीत आहोत. कारण दापोलीतून देखील महिला गटात देखील भविष्यात अनेक खेळाडू घडले पाहिजेत. आपल्याला माहिती आहे आपल्या ज्युनियर नॅशनल जिने खेळली आपण नगरीमध्ये आगमन होतंय श्रीराम आडे संघाचे माजी कबड्डीपटू वीरेश सुर्वे. आपली क्रीडा नगरी हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. थँक्यू सर. प्रयत्न दमदार, या ठिकाणी डॅश करण्याचा प्रयत्न, पुश करण्याचा प्रयत्न आणि त्यातून पॉइंट मिळतोय. या ठिकाणी होता आक्रमण सुरेख होतं, मात्र पॉइंट मिळताना या ठिकाणी पुन्हा एकदा तो जयमन अंजरलेसाठी. 2च्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल ऑन असताना आपण पाहिलं 2+2 = आपण पाहतोय आज उपांत्य फेरीच्या ही पहिली महत्वाची लढत. या ठिकाणी पाहताना भैरवनाथ मुरुड जयनुमान ताडाचा कोड अंजरले या 2 संघांच्या दरम्यानची लढत आपण पाहतोय. आणि व्यासपीठावरती देखील आपण पाहतोय दुसरी उपांत्य फेरीची लढत खेबराज हरणे आणि गजानन संघर्ष यांच्या दरम्यान होतोय. मात्र व्यासपीठावर असणाऱ्या मान्यवरांचा जर विचार केला तर त्यामध्ये 7 स्टार दापोली असेल, श्री दत्त लाडगर असेल, औदुंबर लाडगर असेल आणि श्रीराम आडे या 4 संघातील असणारे अनेक बाजी खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. जुन्या आठवणींचा जर विचार केला तर हे पारंपरिक प्रतिस्पर्धी अनेक स्पर्धांमध्ये उपांत्य फेरीपर्यंत असायचे, अंतिम फेरीपर्यंत लढायची. इतक्या ताकदीचे असणारे महान खेळाडू या ठिकाणी आपण व्यासपीठावरती आपण पाहतोय. स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. कमबॅक करणं फार महत्वाचं असेल या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना. एक महत्वाच्या लढतीमध्ये रोहित लाडला कमबॅक करावं लागेल आपल्या भैरवनाथ मुरुड संघासाठी, कारण आंजरलेचा संघ मोठ्या आघाडीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न जरूर आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. मगाशी आमच्या महिला भगिनींबद्दल बोलत होतो, प्रयत्न दमदार आहे, थोडासा कॉन्फिडन्स लूट जरूर होतोय. आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या रोहितचा एक चांगला खेळाडू आहे, मात्र सूर गवसणं अत्यंत महत्वाचा आहे. पूर्वार्धामध्ये अर्थात फर्स्ट हाफ कॉन्फिडन्स लूट जरूर होतोय. आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या रोहितचा एक चांगला खेळाडू आहे, मात्र सूर गवसणं अत्यंत महत्वाचा आहे. पूर्वार्धामध्ये अर्थात फर्स्ट हाफ मध्ये एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. आमच्या दुर्वा स्पोर्ट्सच्या माध्यमातून व्ह्युअर्स पाहिले जात आहेत. जवळपास 10,000 पेक्षा जास्त व्ह्युअर्स या स्पर्धेनं दिलेले आहेत आपल्या श्री सीमा माता क्रीडा मंडळ सालदुरे यांच्या वतीनं. आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दुसऱ्या आणखीन एक आपले
लाईव्ह चॅनल आहे. या दोन्ही असणाऱ्या आपल्या चॅनलच्या संचालकांचं आम्ही पुन्हा एकदा श्री सीमा माता क्रीडा मंडळ सालदुरेच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी आपले आभार मानतोय. कारण स्पेशली थँक्स ही स्पर्धा मोठी करत असताना आपल्या सर्वांचं असणारं योगदान आहे. सन्मान्य नितीनजी बांद्रे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. दर्दी क्रीडा रसिक या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज असताना थोड्याच वेळात आपण उपांत्य फेरीची दुसरी लढत, तितकीच महत्वाची लढत, असा एक संघ स्वर्गीय सुनील खोत यांच्या पवित्र स्मृतीला उजाळा देण्याच्या प्रयत्नातून राष्ट्रीय कीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महान खेळाडू शैलेश सावंतचा गजानन संघर्ष केळशी आणि खेमराज हरणे यांच्या दरम्यानची उपांत्य फेरीची दुसरी लढत आपण काही क्षणात पाहणार आहोत. दरम्यानच्या काळात आपल्या जुन्या आठवणींचा उजाळा देत असताना ज्या खेळाडूने दापोलकरांचं कबड्डीच्या क्षेत्रातलं असणारं नाव एका उंच शिखरावरती देऊन ठेवलं, त्या खेळाडूंच्या सन्मानाकडे आपण काही क्षणात जाणार आहोत. फार महत्वाचे क्षण मैदानातले असणाऱ्या आठवणी इथं पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. जॅनुवान आंजर्लेचा जर विचार केला तर निश्चित हा संघ आपण पाहतोय या ठिकाणी थोडासा कमबॅक करणं फार महत्वाचं आहे. तन्मय राळेचा असणारा हा चमू आहे. जॅनुवान आंजर्ले गुणसंख्येत निश्चित आघाडीवर असताना प्रतिस्पर्धी संघ आहे. अर्थात आपण पाहतोय भैरवनाथ मुरुड एक एक पॉइंट हेरण्याचा प्रयत्न आणि गुणांचा असणारा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न जरूर असेल तो जॅनुमान आंजर्ले या संघाचा. शेवटची असणारी 5 मिनिटं आपण पाहतोय. गुणसंख्या आहे ते आंजर्ले 43 आणि मुरुड 24. मोठी गुणसंख्येचा एक डोंगर आहे. उपांत्य फेरीतून अंतिम फेरीमध्ये पात्र होण्यासाठी इरादे जवळपास स्पष्ट केलेले आहेत. मात्र कबड्डी आहे, कोणत्याही क्षणी आपल्या संघाच्या बाजूने सामना झुकवला जाऊ शकतो इतकी क्षमता जरूर आहे. ती मुरुडकरांकडे रोहित लाड सारखा असणारा महत्वाचा खेळाडू आहे. त्याला साथ देणारे सार्थक बटावले, अंकित बटावले यांना देखील सूर गवसणं फार महत्वाचं आहे. 2-3 सुपर रेड जर मिळत आहेत तर पुन्हा सामन्यात कमबॅक करू शकतात. मात्र आजच्या दिवशी आपण जर पाहिलं तर जॅनुमान आंजर्लेनं ऑफेन्स आणि दोन्हीमध्ये अत्यंत प्रभावी अशी कामगिरी केली आणि त्या माध्यमातून या स्पर्धेच्या एक 4 चांद लावण्याचे प्रयत्न केले. प्रयत्न या ठिकाणी होतोय. पुन्हा एकदा आपण पाहताना एक नवोदित असणारा खेळाडू संचित गुरव दोन्ही संघांना आपण व्यासपीठावर बसून घेऊया. पुढच्या तिथेच राहतील. ओके ओके बरोबर. उदुंबरचा पण एक संघ आहे, त्याबरोबर श्रीराम आडे आड्याचा एकच खेळाडू आहे, बोरुंडीचा एक खेळाडू आहे. बरोबर. वेळणेश्वर वेळणेश्वर भागामध्ये ना? नाही वेळेश्वर. क्रीडा रसिकांमध्ये आगमन होतंय ते झुंजार कबड्डी संघाचे माजी कबड्डीपटू अनंतराव यांचं आगमन होतंय. क्रीडा नगरी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. ज्याने आपल्या गुणकौशल्याने तो काळ गाजवला. त्यावेळी युट्यूबचा जमाना नव्हता, मोबाईलचा जमाना नव्हता. त्यावेळी उजवा मध्यरक्षक म्हणून ज्याची महत्वाची भूमिका असे तो अनंतराव. आपण टाळ्या वाजवून अनंतराव याचं कौतुक करा. आज या स्पर्धेच्या निमित्तानं त्याचं या क्रीडानगरीत आगमन झालेलं आहे. क्रीडानगरी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. धन्यवाद. मनपूर्वक स्वागत आहे आनंदजी आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं. श्री सीमा माता क्रीडा मंडळ सालदूर आयोजित ही महत्वाची स्पर्धा, या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात. मनापासून स्वागत असेल आपलं. सर्वच महत्वाचे असणारे संघ या ठिकाणी आपण पाहतोय. श्री दत्त लाडगर असेल, 7 स्टार असेल, औदुंबर लाडगर असेल, श्रीराम आडे, बुरोंडी असेल, झुंजार क्रीडा मंडळ आणि वेळेश्वर या संघातील असणारे जे आजी माजी खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. या स्पर्धा या सर्व माजी खेळाडूंचं कौतुक करावं तितकं थोडं आहे, कारण दापोलकरांसाठी खूप भरभरून देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला. कमबॅक करणं महत्वाचं आहे रोहितसाठी मुरुडच्या दृष्टीनं. चालू सामन्यातले असणारे शेवटचे निर्णायक क्षण शिल्लक, अंतिम फेरीमध्ये जाण्याचे असणारे इरादे जवळपास स्पष्ट. जयनुमान आंजर्लेच्या माध्यमातून फक्त औपचारिकता शिल्लक. स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे दापोलकरांच्या दृष्टीनं. आपण पाहिलं तर आमच्या महिला भगिनी आहेत. मगाशी मी बोलत होतो आपण आसूचा एक महिलांचा संघ एक दमदार होता. आमच्या वर्षा बडवलकर ज्युनियर नॅशनल ज्याला पाहिलं, युनिव्हर्सिटी सिलेक्टर म्हणून देखील महत्वाची भूमिका बजावली. आमच्या मानसी दिदी देखील दमदार असं प्रदर्शन दापोलीच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. जिल्ह्याच्या संघात खेळलेली असणारी एक गुढी खेळाडू महिला गटामध्ये. आणि अशाच प्रकारच्या असणाऱ्या
दापोलीचं भवितव्य घडत असताना महिला गटातून देखील चांगले चांगले खेळाडू घडले पाहिजेत या उद्देशानं ही स्पर्धा आपण पाहतोय. आमचे नानू भडवलकर असतील, त्याचबरोबर आपल्या गिमावण्याचे आमचे दर्शन इंदुलकर जे युवा फलटणचे असणारे फिटनेस ट्रेनर होते, हे सगळे दापोलकरांच्या दृष्टीने फार महत्वाचे असणारे जे क्षण असतील. हे हिरे आहेत दापोलकरांचे. पाहताना पुन्हा एकदा आक्रमण चढवण्यासाठी भैरवनाथ मुरुडचा असणारा रोहित लाड उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत. उपांत्य फेरीची दुसरी महत्वाची लढत यानंतर जरूर होईल ती खेमराज हरणे आणि गजानन संघर्ष यांच्या दरम्यानची तिसऱ्या चढाईची असणारी मानवंदना आपण दिली जाते. आंतरराष्ट्रीय कबड्डी असोसिएशनच्या नियमानुसार जे महत्वाचे नियम त्याच्यामध्ये फार मोठी असणारी जबाबदारी आपण पाहिली. स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या पवित्र क्षणांना स्मरण करावं. हा या लाल मातीतला असणारा गिरणी कामगारांचा असणारा खेळ आज आपण साता समुद्रा पलीकडे पाहतोय. अनेक कोकणवासी या खेळाच्या माध्यमातून आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न जरूर झाला. प्रयत्न दमदार आणि अशा प्रकारे आपण पाहतोय उपांत्य फेरीच्या पहिली लढत या ठिकाणी आपण संपते. जय हनुमान अंजारले आणि भैरवनाथ मुरुड या दोन संघाच्या दरम्यान त्याच्या अंतिम गुणफलकाकडे आपण जातो.